बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय आहे. मीरा भाईंदरवरनं. हा, ताईंचा मानेला थोडासा प्रॉब्लेम होता. अच्छा. आणि सरांना पण थोडासा प्रॉब्लेम होता, थोडा बॅक पेन बॅक लोअरचा प्रॉब्लेम होता. चमक वगैरे भरली होती. तर आपण त्यांना थोडंसं एक वर्बली त्याला एक 5-10 मिनिटं त्यांना रब करून मसाज करून दिली, तर त्यांना त्याचा रिझल्ट जाणवला. ते स्वतः शेअर करतील. स्टिक पण होतं मस्त, एकदम टेम्पटिंग दिसते. दैत्याचं पतन कोण केलं आणि कोकण वासियांना प्रसन्न झाली आणि कोकणची ती भैरी भवानी माता कोण झाली. अंबाबाईला आमंत्रण करायचं, मग ती आहे तरी कशी नाही तरी कशी सांगायला पाहिजे का नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल म्हणजे भटके परिंदेवर. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा आलो आहोत कोकण महोत्सव पाहायला, तेही भाईंदर येथे. तर जसा तुम्ही आधीच्या सर्व व्हिडिओजला आम्हाला प्रतिसाद देत आले आहात, त्याचप्रमाणे या व्हिडिओलाही चांगला प्रतिसाद द्या. मित्रांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट्स करा. आणि मित्रांनो, ही जत्रा 16 नोव्हेंबर म्हणजेच येणाऱ्या रविवारपर्यंत आहे. तर नक्की या जत्रेला भेट द्या. कोकणचा मेवा याचा स्वाद घ्या, इथले नॉनव्हेज पदार्थ आहेत ते ट्राय करा आणि आपल्या मराठी बांधवांना इथे सपोर्ट करा. चला मग पाहूया आपला कोकण महोत्सव 2025 भाईंदर. इथे आपल्या शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आहे आणि भवानी आई जी आहे ती महाराजांना भवानी तलवार भेट देते असं चित्रित केलं आहे. ₹900 कोणती 1500. दैत्याचं पतन कोण केलं आणि कोकण वासियांना प्रसन्न झाली आणि कोकणची ती भैरी भवानी माता कोण झाली. नाही का नाही, भैरी भवानी माता झाली, बराणी माता कोण झाली. जगदंबेने नाना प्रकारच्या अवतार धारण केले. ज्याच्या ज्याच्या दारामध्ये, ज्याच्या ज्याच्या वास्तूमध्ये जगदंबेच्या नावाचा संभय कोण वाजला. अंबाबाईला एकदा आमंत्रण करायचं, मग ती आहे तरी कशी नाही तरी कशी सांगायला पाहिजे का नाही. तुमचं दुकान वगैरे कुठे आहे. दुकान नाही. अच्छा, ऑनलाईन सर्व असतं. मग समजा ऑनलाईन साठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर. अच्छा, मागे नंबर आहे ना तुमचा. शिवराज्य, ठीक आहे, थँक्यू. धुतल्यानंतर याच्या मुळ्या साफ करायच्या. मुळ्या साफ केल्यानंतर याला स्लाइस करायचा. जसं आपण वांगा बटाटा कापतो तसं कापायचा. कापल्यानंतर याला मिक्सरला ग्राइंडिंग करायचा. 2 काजू, 2 बदाम, 2 इलायची टाकायचं. 1 कप दूध, अर्धा कप पाणी टाकायचं. याचं ग्रेव्ही बनवायचं. जसं आपण मिक्सरला अद्रक लसूण ग्रेव्ही बनवतो सेम त्या टाईपमध्ये. त्यानंतर आपण शिजून घ्यायचा. जसं आपण गाजरचा हलवा, शेवयाची खीर बनवतो त्या टाईपमध्ये आपण त्याला शिजवायचं. शिजवल्यानंतर ती चांगली पकवल्यानंतर ती रोज सकाळी उपाशी पोटी काही नाही खाता खायची. याचा बेनिफिट तुम्हाला संधिवात, नस दबल्याचा, या तुमच्या जेवढे पण गॅप आहेत, मणक्यातील गॅप, स्पॉन्डिलेस, सर्वायकलमधले गॅप, तुमचा पोर्जन शोल्डर असेल, या तुमच्या नीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, काटले, जे वंगण कमी होते, या गुडघ्याची गादी कमजोर होते, जी आपण बॉडीची झीज झाल्यामुळे कटकट आवाज येतो, तर ते हा पूर्णपणे रिकवर केला होतो. याने जी बॉडीमध्ये जी ताकद नाही आहे, तुमचा विकनेस आहे, तो हा पूर्ण रिकवर केला होता ह्या कंदाने. कुठला कंद आहे दादा. ह्याला अमरकंद बोलतात. अच्छा, हे अमरकंद आहे. मणक्यातील गॅप, संधिवात, कंबर, गुडघे, सांधे दुखतात, हाडाचं कॅल्शियम वाढवलं जातं. हे विदाऊट ऑपरेशन तुमची गॅप भरली जाते आणि कॅल्शियम वाढवलं जाते. अच्छा, आणि कसं आहे, काय प्राइस आहे त्याची. त्याचे प्राइस आम्ही ऑनलाईन नाही घेत. तर आपण दादांकडे आलो आहोत. दादा इथे सर्व प्रकारच्या वनौषधी ज्या असतात, म्हणजे ज्याच्यानी आपले जे रोग असतात ते डॉक्टरचं औषध न घेता
जे मुळापासून उकडून जातात, तसे दादा तुम्ही सांगा काय आहे ते वैशिष्ट्य. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपलं दुकानाचं नाव आहे योगायोग जंगल मेडिसिन. योगायोग जंगल मेडिसिन आहे दुकानाचं नाव. आपलं मेन शॉप आहे एकविरेला कारल्याला. अच्छा, एकविरेला लोणावळ्याचे येते कारल्याला. ऍड्रेस दिलाय. आपलं वांगणी बदलापूरला पण घर आहे. हा. दोन्ही घरचे ऍड्रेस पण आहे. हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे दोन्ही पण. अच्छा, मी कॉन्टॅक्ट नंबर एकदा फक्त वाचून सांगतो. 9764589444. हा माझा इंस्टाग्राम आयडी आणि युट्यूबचं पण आहे. हा. त्याच्यावरती पण आपण जेवढं जंगलातनं औषधं काढणार, जेवढं कस्टमरचे रिझल्ट, हे सगळं आपलं स्वतःचं आहे. असं मार्केटचं नाहीये की कुठून घेऊन यायचं मार्केटमधनं आणि मग कस्टमरला यायचं, तसं नाहीये. माझा युट्यूब इंस्टाग्रामला व्हिडिओ आहेत औषधं काढण्यापासून बनवण्यापासून कस्टमरचा रिझल्ट. हा व्हॉट्सअप ग्रुपचा स्कॅनर पण आहे. त्याच्यावरती डेली माहिती पण भेटते तुम्हाला. घरगुती औषधं जे असतात त्याची माहिती पण दिली जाते याच्याद्वारे व्हॉट्सअपच्या थ्रू. आपल्याकडे हा एकदम स्पेशल तेल आहे. संधिवात, नस दबली, सूज, मुक्कामार, तुमचे जेवढे जॉईंट पेन दुखतात, लेग पेन, बॅक पेन, शोल्डर, कंबर, गुडघे, त्या नॉर्मल कधी कधी आपल्या बॉडीला पेन वगैरे ते चमक मारते, किंवा भोजन शोल्डर असतो, कधी क्रॅम्प वगैरे येतात, B12 कॅल्शियम कमतरता असली की बॉडीला क्रॅम्प येतात, या नस दबली वगैरे असेल तर क्रॅम्प येतातच. तर रात्री झोपताना 10 मिनिटाची कान बंद करून या तेलाने हलक्या हाताने फक्त अशी मसाज करायची. याचा रिझल्ट तुम्हाला 2 ते 3 दिवसाच्या आतमध्येच येतो. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा बेनिफिट असा आहे की घरामध्ये सर्दी, डोकं, मायग्रेन, अर्धं डोकं दुखतं आपलं, तर आपण गोळ्या खातो, मेडिकलमधनं आणतो. त्या गोळ्यांचा वाईट परिणाम तुम्हाला माहिती झाली. त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेट गेन पण होतो गोळ्यांनी, कारण ते उष्ण असतात. हे तेल घ्यायचं, तुमच्या इथे थोडंसं लावायचं, इकडे लावायचं आणि स्मेल घ्यायचा, फक्त वास घ्यायचा. याचा रिझल्ट तुम्हाला 1 मिनिटामध्येच येणार. कितीही तुमचा मायग्रेन असो, डोकंदुखी, सर्दी असो. त्या व्यतिरिक्त आपली दाढ दुखते, ज्यावेळेस आपली दाढ किडते त्यावेळेस आपण काय करतो, गोळ्यात खातो, नाही तर डॉक्टरकडे जातो. सेकंड ऑप्शन, थोडासा कापूस विजवायचा आणि त्या दाढीमध्ये ठेवायचा दिवसातनं 3 वेळा. कीड पण मारणार, पेन पण थांबणार. फक्त बारीक मुलांना तुम्ही यूज करणार असाल तर थोडं कमी प्रमाणात यूज करायचं. या तेलाचा पूर्णपणे तुम्ही पॅरलाइज झाला, या लकवा वगैरे मारला, या मुवमेंट नाही होते काहींची, तर रात्री झोपताना फक्त थोडं जोरात रब करायचं. की मुवमेंट पण 1 वीकमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट येतो. आणि आपला जो आता इथे जो एक्झिबिशन भरलाय हा 16 तारीख लास्ट आहे. कोणाला व्हिजिट करायचं असेल तर 16 तारखेच्या आत व्हिजिट करू शकतो नक्की. तर व्ह्युअर्स, चांगली अगदी दादानी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याकडे खूप व्हेरायटी आहे म्हणजे औषधांची. तुम्ही ते पाहू शकता, ही सर्व रान औषधं आहेत. तर नक्की यांना भेट द्या. तुमच्याकडे अजून शनिवार रविवार आहे, रविवारपर्यंत इथेही प्रदर्शन आहे. आणि मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे. तर समजा हे जरी मिस झालं तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ही औषधं उपलब्ध करू शकता. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद ताई. तर ताईंनी पण लावलं ना हे तेल, बरोबर? आता आपल्या ह्या ताई आहेत भाईंदर, मीरा भाईंदरवरनं. हा. ताईंचा मानेला थोडासा प्रॉब्लेम होता. अच्छा. आणि सरांना पण थोडासा प्रॉब्लेम होता, थोडं बॅक पेन, बॅक लोअरचा प्रॉब्लेम होता, चमक वगैरे भरली होती. तर आपण त्यांना थोडंसं एक वर्बली तेलाचं 5-10 मिनिटं त्यांना रब करून मसाज करून दिली, तर त्यांना त्याचा रिझल्ट जाणवला. ते स्वतः शेअर करतील. ताई सांगा, खरोखर जाणवलं का? जाणवलं, छान वाटतंय आता. म्हणजे तेल काम करता उपयोगी आहे. त्यांना स्पॉन्डिलाइटिसचा त्रास होता. ते एवढे दिवस खूप त्रस्त होते, पण आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांना एवढं रिसॉल्व झालं की बरं वाटलं त्यांना खूप. आणि मेन म्हणजे तुम्हाला डॉक्टरांच्या औषधांपासून सुटका कायमस्वरूपी. तुम्ही मागाठाण्याला पण होतात काय जत्रेला? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. कशाची वाटी आहे? बॉडीची हीट वगैरे, पायांच्या तळव्यानं वगैरे घासतात. जे मेन डोअर पे वगैरे लगाते ना, होम्स असतील आता म्हणजे आहे तसं राहणार. लॅमिनेशन केलेलं ऍक्च्युली हे ना निघतं आणि मग ते निघतात. दोन्ही पण आहे, स्टिक पण होतं ते. एवढं राहतं. काय मला गोड चालत नाही.
हे काय आहे, कुठलं हे म्हणजे वुडन म्हणजे चिटकवायचं फक्त ह्याच्यावर आहे. हे कितीला? दरवाजावर लागला किती? हा ते टाईल्स लावण्यापेक्षा हे बेटर आहे. हे चांगलं आहे. किती सांगितलं? 250ला. इथेच मिळणार, खालचा पोर्शन जळत नाही, त्यामुळे वर्क खराब होणार नाही. 120 का पैकेट है, 5 पीस का सेट आएगा, 5 कड़ी का सेट है. ये 350 का बस. मॅडम खरवस कसं आहे? किती आणि हा? अच्छा, हे सगळं व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? हे व्हेज आहे, हे नॉन व्हेज आहे. हे नॉन व्हेज आहे. ओके. किमा जवळा कलेक्शन. तुम्ही मागा ठाण्याला होतात का? मी तुम्हाला शूट केलं त्यावेळेला. अच्छा. हा हा हा, आम्ही तुमच्याकडनं मोदक घेतलेले. हा धन्यवाद. हा धन्यवाद म्हटलं. हा हा. कितीच आहे? 100. चांगलं आहे. सगळे की सगळ्यांची वेगळी. वाव मस्त माझ्याकडे. दादा किती पाव किलो आहे? तर इथे आपले नाचणी पापड, साबुदाणे वडे हे सर्व मिळते. सॉरी, सिद्धार्थ मालवणी पापड केंद्र. ठीक आहे. हेच आहे. हे करवंदाच आहे काय? घाटी मसाला आहे. हा कशात यूज होतो? हा कशात यूज होतो? भाजीत टाकतात असाच खातात. वडापावल्याकडे गर्दी आहे कारण आज व्हेजचा वार आहे, त्यामुळे वडापावची विक्री एकदम चांगली मस्त होते. इथे स्प्रिंग पोटॅटोज आहेत. हा वडापाव कट्टा आहे. चूरमा, लहसुन का चटनी. हे काहीतरी वेगळं आहे. कहाँ से आप? जयपुर से, राजस्थान जयपुर से है. जयपुर से खाली लगाने स्टॉल है यहाँ पे. अरे एकदम मस्त. पहले बार हमने राजस्थान का देखा है. कुछ क्या है बताएंगे जरा? इसमें क्या है? ये राजस्थानी फूड है. ये दाल है राजस्थानी. हाँ, ये लहसुन का चटनी है देसी घी का. लहसुन का चटनी. अच्छा, बाटी है, चूरमा है. बाटी चूरमा. ये बाटी चूरमा कैसा? ये 200 का प्लेट है. हाँ. 3 तो बाटी आएगा, दाल आएगा, चूरमा लड्डू आएगा, लहसुन का चटनी आएगा. अच्छा, और ये मूंग की दाल का हलवा है. वो कैसा है? 200 का प्लेट. 100 का प्लेट है. ये मावा कचौरी है. ये वाला वो कैसा है? 200 का पीस. मावा कचौरी भी 100 का 1 पीस. अच्छा, और ये क्या है? 50 रुपये. और ये तो अपना दही वड़ा लग रहा है. वो कैसा प्लेट है? अच्छा, हाँ हाँ हाँ. और ये 100 का प्लेट. So, मालवणी जत्रेमध्ये काहीतरी वेगळं. तर आपण आता इथे कचोरी ट्राय करतो. यांची 50 रुपयाला ही कचोरी आहे आणि दादा आपल्याला बनवून दाखवतात. ये क्या दाल डाला इसमें? कढी कचोरी. ओके. आणि मस्त एकदम झणझणीत चटणी टाकली आहे. चला ट्राय करूया मग. युनिक आहे का? हा, मसाला पुरी कढी बरोबर खाते. अच्छा तसं वाटतंय. चला मी पण ट्राय करून बघतो. महाराष्ट्र आपल्याला थोडंसं हा, वर्थ ट्राईंग होतं. थोडीशी जी आंबट टेस्ट आहे त्याच्यामध्ये, पण एकदम मस्त आहे. युनिक आयटम आहे. फर्स्ट टाइम मालवणी जत्रेला
राजस्थानी आयटम मी खातोय, मस्त मजा आली. अरे ठेव माझ्यासाठी. आणि हे आहे चायनीज आणि पिझ्झा कॉर्नर. मालवणी जत्रेमध्ये आता चायनीज आणि पिझ्झा एकदम कॉमन झालेला आहे. तर चला पाहूया काय आहे ते. ही आहे दिल्लीची मलाई कुल्फी स्पेशल. फ्लेवर कौन सा रहता है? एक ही फ्लेवर मलाई कुल्फी. मलाई कुल्फी का एक ही फ्लेवर है. कितना बड़ा. नंतर घेऊ. हाँ ना. वेज है नॉन वेज है? चिकन है. चिकन है ये भी. इथे काही व्हेज ऑप्शन्स आहेत. काजूवरची उसळ आहे, वांग्याचा भरीत आहे, जवळा प्लेट, कलेजी मसाला, मटन खिमा प्लेट आहे, चिकन खिमा, वजरी प्लेट आहे, मच्छी कढी आहे, आपल्याला चिकन मसाला आणि सुके चिकनही दिसते. ही सुरमई थाळी आहे. 400ची ही चिकन थाळी आहे, 250ची. कोंबडी वडे, बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय आहे. व्हिडिओ मध्ये आज शायद भीड़ कम है, वेज का दिन है इसीलिए. भीड़ कम होने का रीजन है आज वेज है. पहली बार बहुत लोग का उपवास भी होता है. हाँ, हाँ. लास्ट का फ्राइडे, सैटरडे और संडे, ये 3 दिन लास्ट का बहुत गर्दी होने वाला है. बराबर बराबर. पिछला संडे जो हमारा गया है ना, उसमें बहुत सारा गर्दी हुआ है. हाँ. ऐसा था कि हमारा 8 टेबल लगा हुआ है यहाँ पे. हाँ, हाँ. 8 टेबल पूरा फुल था. हाँ. हम लोग एटलीस्ट भीड़ भी नहीं संभाल पा रहे थे. 3 वर्कर हमारे एक्स्ट्रा आए हुए तब जाके हम भीड़ कन्विंस कर पाए हैं. हाँ, अभी एक बात बता देंगे क्या फिर भी क्या क्या है ये हमारा मटन पाव है. मटन पाव, हाँ, ये वजरी कीमा है. वजरी कीमा, इसका क्या कॉस्ट है? ये सब 30 रुपीज का. 30 आइटम 30 रुपीज. ओके. ये चिकन कीमा है. अच्छा. एंड ये चिकन कलेजी है. ओके. देन ये कोलंबी है. ओके. पाव के साथ भी 30 का ही आएगा. एक्स्ट्रा चाहिए तो 150 का आएगा. ये आएगा आपका जवला. जवला है. ओके. बाकी ठीक है. थाली का आइटम भी हमारे पास आएगा. सुरमई थाली आएगा, बांग्ला थाली, मटन थाली, चिकन थाली. अच्छा. थाली अवेलेबल है. ओके ओके. तो अगला स्टॉल आपका कहाँ लगने वाला है अभी? अगला स्टॉल हम लोग मीरा भाईंदर जाने वाले. मीरा भाईंदर में. लास्ट संडे खत्म होएगा, उसके बाद 4 डेज के बाद वहाँ पे स्टार्ट होने वाला है. कभी डेट्स क्या है? वो 20 को स्टार्ट होएगा. 20 तारीख के आसपास 20 नवंबर को. चलेगा. तो हम लोग वहाँ पे मिलेंगे और हम लोग नॉनवेज वाले दिन पे आएंगे. बिल्कुल बिल्कुल. ठीक है. आपका हमारा बोर्ड है ना ऊपर, एक बार आप ये बोर्ड का मेन्यू दिखा दो. आप एक बार नाम बता दीजिए आपके प्रो. नाम सर ये सामने है ना, कोकण वैभव सिंधू. कोकण वैभव सिंधू. ठीक आहे, हम आपको मिलेंगे. बिल्कुल. थँक्यू. मित्रांनो, भरपूर व्हेरायटी होती यांच्याकडे. इथे तुम्ही कोकण वैभवचं जवळा, कोलंबी, वजरी आहे, मटण खिमा आहे, हे सर्व पाहू शकता. आणि ह्यांची इथे कोंबडी वड्याची प्लेट आहे, मटण थाळी आहे, सुरमई थाळी आहे, बांगडा थाळी आहे. सुरमईची पण तुम्ही पीस पाहू शकता इथे. तर आज व्हेजचा दिवस आहे, पण सॅटर्डे संडे इथे खूप गर्दी असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण इथे या. या सर्व त्यांचा सर्वांचा स्वाद तुम्ही चाखू शकता इथे. वेज है नॉन वेज है? चिकन है. चिकन है ये भी.
व्हेज सेक्शन पुन्हा चायनीज सेक्शन आहे इथे. मंचुरियन्स आहेत. काय आला त्याचं तेल विचारलं. नक्की. हा त्याला बघून कोणता काढ. कसले पण इथे ते हे. हा अच्छा मध आहे हे. ओके ओके मला वाटलं तेल आहे तिथे. मागड कसं आहे हा इथे बघ इथे काहीतरी आहे ते काय आहे ते बघूया. ये क्या है दोस्त? कुल्हड़ पिझ्झा आहे. अच्छा कुल्हड़ पिज़्ज़ा है. क्या प्राइस है? 120. कुल्हड़ पिज़्ज़ा ट्राई करायचं आहे. ये चालू होईल 25 गरबा. कितना होगा? कितना होगा? 220 है. टाइम लगेगा रुको. हाँ चलेगा चलेगा. लाईट अभी माझं झालंय का ते? माझं झालंय काय? अच्छा त्यांचं आहे. क्या क्या है दोस्त? क्या है ये? क्या है ये? क्या प्राइस है? 100 रुपये पाव किलो. किती म्हणाला? 100 पाव. और ये कैसा है? 50 रुपये पाव. 50 पाव. अरे नहीं आ रहे. डायरेक्ट पैसा मारी. ये पाव दे दो ना. चंद्रकला खाजा. क्या है वो? चंद्रकला खाजा. चंद्रकला खाजा. ये अर्थ घे. चंद्रकला खाजा. चंद्रकला खाते. उसका पेठा बोलते हैं ना. आणि खूप टायमाने इथे आज एक बुक फेअर पण आहे किंवा बुक स्टोअर पण इथे लावलेलं आहे त्यांनी. हे अमिशचं बुक आहे. गौर गोपालदास. हाऊ टू वेक ऑन टाइम ते मी बुक देणार तुला. हाऊ टू वेक ऑन टाइम. टाइम हे नाही विचारलं. फक्त 20 रुपयाला पुस्तक. रावणचं ते पुस्तक आहे. ते पण अमिशचं आहे पुस्तक. हां पार्वती रावण. हे बहिर्जी नाही घेत. टी बॉटलचं पण आहे पाहिजे. नरूटो. हे मृत्युंजय कर्णाचं. छावा संभाजीराजेंचा. आंबेडकरांचं. तर आपण आता दाल भाटी आणि चुरमा ना ते घेतोय इथे. मुंगी दाल का. आणि आपण बघूया हे कसे बनवतात ते. दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा गरमा गरम. लसणीची चटणी आहे. ये क्या डाला? घी. मस्त है एकदम. यहाँ पे आजे चलेगा. नाउ लेट्स ट्राय दिस. दिसायला तर एकदम अमेझिंग दिसतंय. बघूया खाऊन. पप्पाचं चुकून लागत होतं. काय करू?
तर मित्रांनो सर्व खाऊन झाले, राजस्थानी डिश पण खाऊन झाली आहे. आता आपले मुंबई का वडापाव कट्टा. तर आपण इथे आलो आहोत उलटा वडापाव खायला आणि दादाचे इथे दिसत आहेत, ते आपल्याला वडापाव देणार आहेत. तर आपला वडा इथे आलेला आहे. साईज बघा त्या वड्याची, उलटा वडापाव आहे. दिसायला एकदम असा यमी दिसतोय आणि आपण खाऊनही बघूया आता कसा आहे तो. घरची चटणी आहे एकदम. हा का? दादानी हिरवी चटणी एकदम मस्त टाकलेली, एकदम झणझणीत असणार आहे वाटतं. आणि त्याच्यावर ही लाल लसणीची चटणी आली आहे. त्याच्यावरती हा कांदा. आता तर एकदम मजाच येणार आहे. अरे वा, शेव पण आहे का? मस्त एकदम टेम्पटिंग दिसते. दादांकडनं आम्ही वडापाव घेतला. त्यांचं एक शॉप पण आहे इथेच मीरा रोडला. तर दादा काही डिटेल्स सांगाल तुम्ही? माझं शॉप आहे भाईंदर ईस्टला. शॉपचं नाव आहे वडापाव कट्टा. वडापाव कट्टा नाव आहे त्यांचं. भाईंदर ईस्टला आहे साईबाबा नगर. साईबाबा नगरला. अच्छा, नंबर 5 साईपालची बिल्डिंग. ओके, तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. ठीक आहे, नक्की. आणि दादांचा नंबर पण इथे आहे, तुम्ही नंबर घेऊ शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. काही म्हणजे जसं काही लग्न असेल, बर्थडेज असतील तर तुम्ही प्रोव्हाइड करता ना. तर बर्थडे असेल तर त्यावेळेलाही दादा हे सर्व प्रोव्हाइड करतात. तर आता बघूया खाऊन कसा लागतो तो वडापाव. गरम आहे. प्रेझेंटेशन तर एकदम भारी आहे. प्रेझेंटेशन अल्टिमेटच आहे एकदम. कसं आहे? कुठेही फिरा वडापाव बेस्ट आहे. हा, मेन म्हणजे कसं वडापाव मध्ये जी चटणी असते आणि चटणी बघून म्हणजे चटणीचा जसा वास आला ना, एकदम असा अप्रतिम. नक्की जे झणझणीत असेल एकदम मस्त खायला. आणि हा आहे किड्सचा फन झोन. इथे जे नेहमीच आपण बघतो ड्रॅगन कार आहे. बघूया इथे काय नवीन दिसतंय का, कारण कोरा केंद्राला तर आपल्याला एक नवीन राईड अशी दिसलेली. तर हे लहान मुलांचं आहे. ही पायरेट शिप आहे. लहान मुलांचं मेरी गो राऊंड. हे थोडं खतरनाक वाला मेरी गो राऊंड आहे. आणि हा आहे आपला आकाश पाळणा, सगळ्यांचाच आवडता असा. तर मनीषाने असं दर्शवून दिलंय की इथे क्राऊड बसणारा जास्त आहे. बसणारा म्हणजे मला आधी नेमकं समजलं नाही, पण ती म्हणत होती की तुम्ही जर इथे आपला जायंट व्हील मध्ये बघितलं तर सर्व जे आहेत त्यांचे काय म्हणतात वेगन्स म्हणाल की जे पण काय म्हणणार त्याला, जे बसायचे पाळणे जे आहेत, हा ते सर्व भरलेले आहेत मित्रांनो. ऑलमोस्ट सगळे राईड्स मध्ये पब्लिक आहे. इथे ही राईड बघतो
नंतर मग ही राईड ही मला लहानपणीची आठवण करून देते. म्हणजे प्रत्येक राईड मध्ये तुम्हाला पब्लिक बसलेला दिसतो आहे, हौशी आहे. हो, हे बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे. कारण आम्ही कोरा केंद्राला वगैरे गेलो तर तिथे अशी पब्लिक नव्हती, फक्त आम्ही दोघंच बसलेलो तिथे. इव्हन ती ड्रॅगन ट्रेन फुल आहे. हा, सर्वच फुल आहे आणि पब्लिकही खूप आहे. आज चालू दिवस आहे, ट्यूजडे आहे, असंही नाही की आज वेनेसडे आहे, नॉनव्हेजवाला दिवस आहे की खूप पब्लिक असेल. आज चालू दिवस असूनही इतका क्राऊड आहे इथे, तर मग शनिवार रविवार मला वाटतं इथे बघायलाच नको, अगदी खूप क्राऊड असेल. प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करते. तुम कब आओगे? साईबाबा रिंग बिस्किट. पोस्टर आणि हा आपला युजलवाला बलूनचा शूटिंग गेम. तर मित्रांनो, जत्रेची मजा घेतलेली आहे, पोटही भरलं आहे, मनही भरलं आहे. ही जत्रा 16 तारीख म्हणजे संडे पर्यंत आहे आणि ही आहे मीरा रोडला, मीरा भाईंदर रोडला. नाव काय इथलं? सचिन तेंडुलकर उद्यान, नवघर रोडला. तर नक्की इथे भेट द्या, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. टाटा, पण करा, कमेंटही करा. टाटा, बाय.